मी ज्यावेळेला लहान होतो ना त्यावेळेला आमची परिस्थिती चांगली नव्हती असं मी सांगितलं. तर मला एकदा बाबांनी एक 10 पैशाचं नाणं दिलं. पण मी म्हटलं की ह्यातले जे 10 पैसे आहेत हे मी कायम बाजूला ठेव, की जे माझ्याकडे नाहीच आहे. असं हे मी साधारण 10 वर्षात होतो तेव्हा मी ठरवलं. आणि काळी मला मिळाली जुनी, त्याच्यामध्ये मी ते 10 पैसे ठेवले आणि ते मी ते लपवून ठेवलं, स्वतःपासूनच लपवून ठेवलं. मग त्याचा आपण कधी वापर करतो नाही. नंतर मला थोडे जास्त पॉकेटमध्ये मिळायला लागला. मी 1 रुपयाची नोट होती त्यावेळेला, मी 1 रुपयाची नोट त्या काळीपेटीत ठेवली बंद करून. अरे आणि म्हटलं आपलं 1 रुपयाचं सेव्हिंग आहे. आणि असं मला एकदम अभिमान वाटायचा की आपलं 1 रुपयाचं सेव्हिंग आहे. नंतर कॉलेजला गेल्यानंतर थोडी पॉकेट मनी अजून वाढलं आणि स्कॉलरशिप पण मिळायला लागली. मग 100 रुपयाची नोट मी तिथे ठेवली. असं मी स्वतःला शिस्त लावली. 10 पैशाच्या नाण्या बसायचं सगळं काडीपेटीत ठेवून. अर्थात 100 रुपयाची नोट आली त्यावेळेला मग ती काडीपेटीत ठेवला शक्य नव्हती, मग ती बँकेत ठेवली. मला एक वाटतं की आपल्या मराठी माणसांनी बिझनेस असं नाही ना, बिझनेस करायचा म्हणून बिझनेस करायचा सेकंडरी आहे. बिझनेस हे आउटकम झालं, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, पैसे सेव्ह करणं किंवा 100 मध्येच पुरवणं, बरोबर, किंवा काहीतरी करून 100चे 200 करणं, बरोबर, ह्या फंडामेंटल गोष्टी जर घरांमध्ये लहानपणापासून चालू झाल्या, बरोबर, मग ते बिझनेसमध्ये सक्सेस होण्याचे चान्स वाढतील.